राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. जागृत तुम्ही मागे दाखवा. अजित भाऊ तिकडे थांबलेत आणि आपण त्यांना विचारणार आहे हे देखावा कुठला आहे, काय आहे, कसा असणार आहे देखावा. इकडे वर या, जागृत वर दाखवा. आपण थेट वर जाणार आहोत आणि जागृत इकडून या 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 जागृत जागृत या. हे सगळे मूर्ती आहेत बाबासाहेबांचे असतील, सगळे भंते सगळे लोक आहेत, बरोबर. भंते लोक आहेत आणि काय देखावा आहे ते सगळंच आपण बघणार आहोत. सगळे आपले भंते आहेत आणि हे डेकोरेशन केलेलं दिसतंय. सगळे मूर्त्या एवढे सुंदर देखावा दिसा लागलाय करणार आहेत ते. आपण तुम्ही काय काम करताय तिकडं? मंडपचं काम करता तुम्ही? मंडप किती दिवस झाले हे काम चालू आहे? हे आता एक 4-5-3 दिवस झाले असेल. 3-4 दिवस झाले. 3-4 दिवस झाले काम चालू आहे. जागृत पाठीमागे बी दाखवा. पूर्ण देखावा कशाचा आहे ते आपण विचारणार आहे. अजित भाऊ कडे जाणार आहोत आणि अजित भाऊला विचारणार आहे बरं का. पूर्ण सगळं दाखवा जागृत. तिकडून सगळं दिसतंय. थेट आपण आता अजित भाऊ कडे जाणार आहोत. जागृत या या. हे सगळे बॉबी ग्रुपचे सगळेच सभासद आहेत, सदस्य आहेत, बुजुर्ग आहेत. मला सांगा भाऊ, काय देखावा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळेस बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची होती. तो बौद्ध धर्माची दीक्षा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्नी सवितामाई यांनी ज्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारला तो देखावा आहे. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सवितामाई हे दोघे बौद्ध धर्म स्वीकारत आहेत व त्यांच्याबरोबर भंते आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर जे बौद्ध धर्म स्वीकारत होते ते अनुयायी आहेत. मला सांगा भाऊ, किती वाजता तुमची मिरवणूक आहे उद्याच्याला? उद्या 19 तारखेला 12:30 वाजता नवी वेस पोलीस चौकीजवळून दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे आमची भव्य मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य मिरवणूक निघणार आहे. 15 मिनिट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिथं 15 मिनिट मिरवणूक थांबवली जाते आणि तिकडून 15 मिनिटांनी तिकडून सोडले जाते. एवढे सगळे मंडळ आहेत. सेट होईल हे संपूर्ण सर्व प्रशासनाच्या हातात आहे. कारण ज्यावेळेस शांतता कमिटीची मीटिंग आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, सोलापूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त CP साहेब असतील आणि त्यांचे संपूर्ण प्रशासनामधील सर्व कर्मचारी टीम सर्व अधिकारी यांनी जो शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये प्रत्येक गाडीला प्रत्येक चौकामध्ये 15-15 मिनिटं थांबा असं म्हणजे सर्व आदेश दिले. आणि माझी पोलीस आयुक्तांना व पोलीस खात्यांना प्रशासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी प्रत्येक मंडळाला प्रत्येक चौकात 15-15 मिनिटं थांबू देऊन पुढं गाडी तसंच पाठवण्यात यावी. आम्ही देखील त्यांच्या पोलीस आयुक्ताच्या संपूर्ण नियमाचं पालन करू. मला सांगा, उद्याच्याला कोण कोण तुमच्या पूजेला उपस्थित असणार आहे? उद्या आमच्या पूजेला सोलापूर महानगरपालिकेतील सर्व पदाधिकारी असतील. खास करून दरवर्षीप्रमाणे शहर उत्तरचे आमदार व माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालक, सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय राजकुमार साहेब, त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे साहेब हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत. धन्यवाद. खूप काय चांगली माहिती दिली आहे भाऊनी. आणि उद्या बरोबर 12 वाजता यांची मिरवणूक असणार आहे बरं का. हे देखावा 12 वाजता आपल्याला संपूर्ण, आता काम चालू आहे, रात्री आज 8:30-9 वाजेपर्यंत हे पूर्ण होईल आणि यांची गाडी
आपल्या मिरवणुकीच्या मार्गावर जाणार आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.